नागपुर के परिवहन की एक जरूरी कड़ी आपली बस अक्सर अलग अलग मुद्दों को लेकर खबरों में रहती है। इसी सिलसिले में शिवसेना ठाकरे गुट ने इन बसों में कुछ कमियां, बस स्टेशन पर होने वाली दिक्कतों और ड्राइवरों और कंडक्टरों की कम सैलरी को लेकर मोर भवन स्टेशन पर प्रदर्शन किया। त्या वाहनांना म्हणजे फायर एक्सटेंशन नाही, त्या वाहनाचं ब्रेक सिस्टम फेल्युअर आहे, त्याच्यानंतर त्याच्यात फर्स्ट एड बॉक्स नाही आहे, टपरे तुटलेले आहे, इंजन बदलून घेण्यात आलेले आहे, काही ऑपरेटरनी तर चेचिस कापून त्या दुसऱ्या वाहनाला चेचिस लावून तशी गाडी चालवली आहे। अशी विभिन्न तक्रार आपण नागपूर महानगरपालिकेला दिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बघू, आम्ही करू, पण हँड ब्रेक नसताना मागील काळात जवळपास नागपूर शहरात जवळ 50-60 लोक मृत्युमुखी पावलेले आहे, अपघात झालेले आहे। माझं हे म्हणणं आहे की या वाहनांना जर त्यांचं पूर्ण फिटनेस नसेल, ते वाहन रस्त्यावर चालवण्यासारखे नसेल, तर हे वाहन यांनी रस्त्यावर का बरं चालवले। आज चलो आणि बाकी लोक आले होते, चलोचं निगराणीमध्ये हे काम चालू आहे। आज चलोनं जेव्हा आम्ही विचारलं की हे गाडी चालण्यासारखी आहे का, तर त्यांनी दिलं उत्तर नाही, चालण्यासारखी नाही आहे। मग जे वाहन चालण्यासारखे नाही आहे ते वाहन रस्त्यावर कसे आहे, ते वाहन रस्त्यावर कसे चालत आहे, याचा अर्थ फक्त नागपूर नगरीच्या जनतेचं जे कराच्या स्वरूपात भरलेला पैसा आहे ते पैसे गहाण करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने काम केले।